नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही रखडलेलं आहे। 12 जागांवर घोडं अडल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती कळते आणि या 12 जागांवर शरद पवार गट, शिवसेना आणि मनसेनं सुद्धा दावा केलेला आहे। तेव्हा आज दुपारनंतर पुन्हा एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये तोडगा निघतो आहे का याकडे लक्ष असणार आहे। तर नाशिकमध्ये हा सगळा पेच सध्या तयार झालेला असताना आज आणखी एक महत्त्वाची घडामोड नाशिकमध्ये ती म्हणजे आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये झाडांची ते पाहणी करणार आहेत आणि दुपारी नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे। आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। तर महाविकास आघाडीची आज घोषणा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळे नाशिकमध्ये काय नेमके आज राजकीय घडामोडी महाविकास आघाडीच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने घडतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।